महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोताणे येथे रक्तदान शिबिर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे तालुक्यातील गोताणे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले। तालुक्याचे आमदार राम भादाणे यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजप धुळे सरचिटणीस भाऊसाहेब देसले, डॉक्टर दिनेश माळी, छोटू मासुळे, श्रीराम मासुळे यांच्या प्रमुख संयोजनातून हे शिबिर संपन्न झाले। तालुक्यात प्रतिपंढरपूर म्हणून गोताणे हे गाव ओळखले जाते। येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत। आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हे शिबिर घेण्यात येऊन विठुरायांकडे फडणवीस यांच्या दीर्घायुष्याची कामना करण्यात आली। यावेळी 107 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पवार, सुनील बोरसे, हरीश शेलार, विठ्ठल बागुल, नानाभाऊ वाघ, संदीप पैलवान, भट्टू पैलवान, राजेंद्र भांबरे, राजेंद्र पाटील, गोरखदादा, अण्णादादा, दासबो माऊली, रवी महाराज, आनंदा पाटील, भट्टू सूर्यवंशी, पिंटू पाटील, समाधान पाटील, जिजाभाऊ पाटील, प्राध्यापक एकनाथ पाटील, प्राध्यापक ज्ञानेश्वर पाटील, मेजर संजय पाटील, विश्वनाथ पाटील, दादू गोसावी, श्रीधर पाटील, युवराज पाटील, हिरारा टेलर, गट्टू टेलर, अप्पा पाटील, अशोक पाटील, काजलबाई चव्हाण, आशाबाई जिजाभाऊ पाटील, आशाबाई भूषण पाटील, सुवर्ण समाधान गोसावी, नेर मंडळ तसेच गोताणे गावातील समस्त भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ, संतृप्ती भोईर, धुळे। आज रोजी आमच्या प्रतिपंढरपूर गोताणे नगरीमध्ये आपल्या राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने संबंध महाराष्ट्रभर एक विचाराची वेगळी प्रेरणा या ठिकाणी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। माझा वाढदिवस साजरी करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचं बॅनर न लावता, कुठल्याही प्रकारची मोज मस्ती न करता समाजसेवेच्या उदात्त हेतूने संबंध भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आलं की आपण एक रुग्ण सेवेसाठी अत्यावश्यक गरज म्हणजे रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि येणाऱ्या समस्येला आपण एक उत्तर देऊया। आरोग्याची मोठी सुविधा या महाराष्ट्रामध्ये आपण उभी करूया अशी या ठिकाणी त्यांनी प्रेरणा दिली आणि त्याच उदात्त भावनेने आपले धुळे ग्रामीणचे युवा आमदार आदरणीय रामदादा भदाणे यांच्या मार्गदर्शनाने या संबंध तालुक्यामध्ये आमच्या प्रतिपंढरपूर गोताणे नगरीमध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन आजच्या दिवशी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपले जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब खराणे यांच्या संयोजनातून व या रक्तदान अभियानाचे प्रमुख संयोजक आपल्या जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय भाऊसाहेब देसले यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रतिपंढरपूर गोताणे नगरीमध्ये आमच्या नेर मंडळाची निवड करून आमच्या गोताणे गावाची निवड करण्यात आली। त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आणि नेर मंडळाअंतर्गत आमच्या गोताणे गावाचे युवा कार्यकर्ते आदरणीय श्रीरामभाऊ मासुळे यांना नेर मंडळ रक्तदान संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी अतिशय जोमाने तालुका अध्यक्ष आदरणीय छोटूभाऊ मासुळे यांच्या सहकार्याने व आमचे मित्र आदरणीय हरीश शेलार असतील, आदरणीय सुनील भाऊ बोरसे असतील, या ठिकाणी आमच्या मागणी मंडळाचे आदरणीय डॉक्टर प्रवीणजी दिनेशजी माळी असतील, शिरूर मंडळाचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीण भाऊ पवार असतील, आमचे वलवाडी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय निकमजी बापू असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आपल्या धुळे येथील रक्तदान पतपिढी अजमेरा पतपिढी या ठिकाणी आमंत्रित करून आज या आषाढीच्या पावन पर्वावर एक शुभ कार्यामध्ये सर्व गोताणेवासी व परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते, माता भगिनी या ठिकाणी रक्तदानासाठी उत्स्फूर्त झालेले आहेत आणि भविष्यामध्ये आपण सुद्धा या पवित्र कार्यासाठी स्वतःला झोकून एक आपण आयुष्यामध्ये चांगलं काम
आपल्याला कुणाला तरी मदत होणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान करतो आणि पुनच एकदा फडणवीस साहेबांना या ठिकाणी पांडुरंगाच्या साक्षीने आपल्याला दीर्घ आयुष्य लाभावं, आपल्याला आपल्या हातून अशाच प्रकारची समाजसेवा घडावी या ठिकाणी या सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. भारतीय जनता पार्टीचा